मौजे धामणगाव या ठिकाणी महादेववाडी, ठाकरे, पवार, मोरे इतर सर्व आदिवासी पाडा या ठिकाणी राहतात। रात्री बेरात्रीच्या सुमारास देखील लहान लहान बालके, लहान लहान मुलं, परिवार गेल्या 25 ते 35 वर्षापासून या ठिकाणी राहतात। तसेच येवला शहर आणि तालुका या परिसराच्या विविध ठिकठिकाणी उंदीरवाडी आणि कोपरगावचा परिसर जवळ असल्या कारणाने बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे। येवला तालुक्यातील मौजे धामणगाव या ठिकाणच्या महादेववाडी आदिवासी पाडा 60 ते 70 सर्व आदिवासी, सर्व समस्त गरीब कष्टकरी मोलमजुरी करणारे या ठिकाणी राहतात। ते वास्तव्यास आहे, परंतु अद्याप पावेतो त्यांना या ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्ता, विजेचे प्रश्न, मीटर, लाईट आणि घरकुलची सोयीसुविधा नसल्या कारणाने शासन प्रशासन याकडे त्वरित लक्ष केंद्रित करणार का? शासनाने या समस्त आदिवासी समाज, आदिवासी पाडा या परिसरातील यांना मीटरचे कनेक्शन, लाईटची सोयीसुविधा आणि घरकुलचे विविध, तसेच रेशन कार्ड, धान्याचा पुरवठा आणि शासनाच्या इतर काही सवलती त्यांना अद्याप पावेतो या ठिकाणी मिळत नाही। तरी शासनाने आदिवासी पाडा महादेववाडी, मौजे धामणगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक या ठिकाणी लवकरच्या लवकर त्वरित लक्ष केंद्रित करून संबंधित अधिकारी वर्गाने आदिवासी पाडा येथील आदिवासी समाज, महादेववाडी, तालुका येवला, जिल्हा नाशिक यांना सर्व समस्त परिवार यांना त्वरित न्याय द्यावा, अशी या परिसरातील सर्व आदिवासी बांधवांनी एका निवेदनाद्वारे बातचीत करत असताना ही माहिती या ठिकाणी नमूद केलेली आहे।